From GS, I mean, we will go step by, we will go topic by topic. So the major important subject that we have in prelims in UPSC as such is polity. So we will start with polity. So we will go from 2019 to 2023. Okay. 19 ते आपण 23 पर्यंत 5 वर्ष मागून पुढे येऊ. आता आपण CSAT मध्ये पुढून मागे गेलो, आता मागून पुढे जाऊ. ठीक आहे ना. मी असं का केलं हे तुम्हाला मी जेव्हा 23 चा पेपर येईल तेव्हा कळेल. ठीक आहे. सो दिस इज 2019 पेपर. तुमचं झालं आहे पॉलिटी क्लासमध्ये? तर तुम्ही MPSCचे स्टुडंट आहे ना? UPSCचे आहे. तर झालं आहे क्लासमध्ये पॉलिटी? म्हणजे पूर्ण झालेलं आहे एकदा? बरं ठीक आहे. म्हणजे आठवेल ना काही ना काही. ठीक. सो 19 फर्स्ट क्वेश्चन. आता हा दिस इज नॉट एक्झॅक्टली पॉलिटी क्वेश्चन, पण आता एखाद्या डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे म्हणून मी घेतला. अटल इनोव्हेशन मिशन इज सेटअप अंडर द, माहिती आहे तुम्हाला हे अटल इनोव्हेशन मिशन? दिस इज सेटअप अंडर नीती आयोग. हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, माहीत असेल तर असेल, पण दिस वॉज क्वाईट इन न्यूज इन 2019 म्हणून तो क्वेश्चन आला होता. हा वन ऑफ द इझी क्वेश्चन होता. अटल इनोव्हेशन मिशन इज नीती आयोग, असे क्वेश्चन येत नाही, आला होता. नीती आयोग माहिती आहे ना काय? 2015 पर्यंत काय होतं? प्लॅनिंग कमिशन होतं आपल्याकडे. प्लॅनिंग कमिशन काय करत होतं? फ्रॉम 5 years प्लॅन बनत होता ना तो. बट दोज प्लॅन्स वेअर क्वाईट पुट ऑन द लोअर स्ट्रॅटा, म्हणजे टॉप टू बॉटम प्लॅन्स होते सगळे ते. टॉप टू बॉटम म्हणजे सेंटर डिसाईड करायचं आणि लादायचं खाली, असं या गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. मी नाही म्हणत आहे. ठीक आहे ना. तर त्यांच्या हिशोबाने प्लॅनिंग कमिशन म्हणजे ॲज गुड ॲज वरून सांगतील लोक, तुम्ही खाली इम्प्लिमेंट करा. खालून म्हणजे ग्राउंड रिॲलिटी तुम्हाला माहीतच नाही, असं या गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, जे आता NDA गव्हर्नमेंट आहे. मग त्यांनी हे कट केलं आणि याला रिप्लेस केलं नीती आयोगने. नीती आयोग इज नाऊ अ बॉटम टू टॉप अप्रोच. आता नीती आयोग काय करतं? खालून पहिले ग्राउंड रिॲलिटीज वगैरे हे करतं आणि मग वरत्यांना सांगतं की तुम्ही कोणत्या कोणत्या पॉलिसीज आता करायला पाहिजे. ॲडवायझरी बॉडीज असं काहीतरी समजायचं. असं पुन्हा येईल. दिस इज ॲज पर दिस गव्हर्नमेंट, दिस इज नॉट ॲज पर मी. ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येक वेळा तुम्ही बघत असत, जर पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीमध्ये पाहिली तुम्ही, प्लॅनिंग कमिशन सुरू झालं 1951 पासूनच. जेव्हा जेव्हा काँग्रेसची गव्हर्नमेंट बदलली 1977मध्ये पहिल्यांदा झालं, मोरारजी देसाई, तेव्हा पुन्हा हे प्लॅनिंग कमिशन गायब झालं होतं. जर परत काँग्रेसची गव्हर्नमेंट आली 80मध्ये, पुन्हा आलं. पुन्हा काँग्रेसची गव्हर्नमेंट गेली 96-95मध्ये, पुन्हा हे गायब झालं. 2004मध्ये पुन्हा आलं. तर आता हे गव्हर्नमेंट आपापल्या हिशोबाने चालवतं, अजून काही नाही. पण नीती आयोग, आता नीती आयोग कशी बॉडी आहे हे पण आपल्याला थोडंसं आता माहीत करूनच घेऊ. इथपर्यंत आलो आहे तर 3 प्रकारच्या बॉडीज असतात. एक आहे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणजे व्हॉट डू यू नो कॉन्स्टिट्यूशनल बॉडी? हां, जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन्ड आहे ती बॉडी, ही झाली कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. एक आहे स्टॅट्युटरी बॉडी. स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे जी पार्लमेंट एखादी लॉ करून बॉडी तयार करते, ती झाली स्टॅट्यूट. बाय स्टॅट्यूट. स्टॅट्यूट म्हणजे लॉ. स्टॅट्यूट म्हणजे लॉ. ठीक आहे, म्हणून स्टॅट्युटरी बॉडी. आणि तिसरी आहे जी दोन्ही नाही आहे, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल, एक्स्ट्रा म्हणजे काहीच नाही ते. इट्स अ ॲज गुड ॲज एक्झिक्युटिव्ह ऑर्डर, म्हणजे गव्हर्नमेंटनी एका ऑर्डरनी काढलेली बॉडी. ठीक आहे, म्हणजे ती लॉनी पण काढलेली नाही आहे, ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण मेन्शन नाही आहे, अशी बॉडी. नीती आयोग इज नायदर कॉन्स्टिट्यूशनल बॉडी नॉर अ स्टॅट्युटरी बॉडी. ठीक आहे ना. हे प्रेसिडेन्शियल ऑर्डरनी काढलेली नाही नीती आयोग ही बॉडी. म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्म यात काही. ठीक आहे. अटल इनोव्हेशन मिशन काय होतं? इट वॉज जस्ट टू प्रमोट इनोव्हेशन राईट फ्रॉम स्कूल टू टॉप. ठीक आहे ना. त्या टिंकरिंग लॅब्स होत्या, बरंच काय होतं. आता तुम्हाला माहीत नसेल, ते करंट अफेअर्स आहे. हा टॉपिकच करंट अफेअर्स आहे, पण तरी मी घेतला. ठीक आहे. आता इनोव्हेशन मिशन म्हटल्यामुळे काही जणांनी टेक्नॉलॉजी पण मारला होता, जर माहीतच नसेल तर. पण आन्सर इज नीती आयोग. ठीक आहे. नेक्स्ट, The 44th Amendment to Constitution of India introduced an article placing the election of the Prime Minister beyond judicial review. माहिती आहे का तुम्हाला 44th Amendment वगैरे?
42nd अमेंडमेंट्स माहिती आहे. ॲक्च्युली आफ्टर कॉन्स्टिट्यूशन एक मेजर अमेंडमेंट आला होता 42nd अमेंडमेंट इंदिरा गांधीच्या वेळेस. 42nd अमेंडमेंट. दिस अमेंडमेंट म्हणजे या अमेंडमेंटमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघाल ज्या रिस्ट्रिक्ट करतात सगळ्या. म्हणजे गव्हर्नमेंट इज ॲज गुड ॲज अ मीन्स ट्राईंग टू बी अ डिक्टेटर असं बऱ्याच गोष्टी या 42nd अमेंडमेंट ॲक्टमध्ये मेन्शन आहे. जसे की ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इंट्रोड्यूस आर्टिकल प्लेसिंग द इलेक्शन ऑफ प्राईम मिनिस्टर बियॉन्ड ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे जर पार्लमेंटमध्ये काही एखादी लॉ बनला किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही मेन्शन आहे ते बरोबर आहे की नाही, सुप्रीम कोर्ट हायकोर्टला पॉवर आहे की ते ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आहे का नाही तो लॉ, ते चेक करायसाठी ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. आता यांनी काय म्हटलं आहे, एक अमेंडमेंट आहे त्याच्यात इलेक्शन ऑफ प्राईम मिनिस्टर इज बियॉन्ड ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे बघा हे थोडंसं एक्स्ट्रीम स्टेट म्हणजे एक्स्ट्रीम गोष्टी आल्या ना या. तर ही अशा ज्या एक्स्ट्रीम गोष्टी आहेत, ज्या दबाव टाकणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या 42nd अमेंडमेंटमध्ये होत्या. आणि ज्या दुरुस्त करणाऱ्या गोष्टी होत्या सगळ्या 42nd अमेंडमेंटला सगळ्या दुरुस्त केल्या. कोणत्या अमेंडमेंटनी? 44th अमेंडमेंटनी. तर ज्याही निगेटिव्ह स्टेटमेंट्स येतील अमेंडमेंटमध्ये त्या बहुतेक 42nd राहतील, जशी ही. सो दिस इज द रॉंग आन्सर. दिस शुड बी 42nd अमेंडमेंट. ठीक आहे. दिस इज नॉट 42nd. याच्याही पहिले झालं होतं, पण आपण 44 एलिमिनेट करू शकतो कारण की 44th अमेंडमेंट सगळ्या रिव्हर्स केल्या सगळ्या डिसिजन्स 42nd म्हणजे व्यवस्थित आणलं सगळं वापस जसं होतं. ठीक आहे. तर फर्स्ट इज रॉंग. सेकंड, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया स्ट्रक डाऊन 99th अमेंडमेंट टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज बिंग व्हायोलेटिव्ह ऑफ इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी. 99th अमेंडमेंट काय आहे माहिती आहे तुम्हाला? 99th अमेंडमेंट इज रिगार्डिंग NJAC, नॅशनल ज्युडिशियरी अपॉइंटमेंट कमिशन. आता बघा काय म्हटलं आहे, सुप्रीम कोर्ट इंडिया स्ट्रक 99th अमेंडमेंट ॲक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज बिंग व्हायोलेटिव्ह. म्हणजे ही जी NJAC कमिटी बनवली होती, कमिशन बनवलं होतं टू अपॉइंट ज्युडिशियरी, टू अपॉइंट हायकोर्ट जजेस, सुप्रीम कोर्ट जजेस. एक बॉडी बनवली होती गव्हर्नमेंटने, तिला त्यांनी रद्द केलं सुप्रीम कोर्टाने. दिस इज राईट स्टेटमेंट ॲक्च्युली. ठीक आहे ना. आणि आन्सर इज 2 ओनली. ठीक आहे. दिस इज राईट स्टेटमेंट. आता हे काय होतं 99th अमेंडमेंटमध्ये, त्याच्या आधी म्हणजे ज्युडिशरी अपॉइंट कशी होते, ज्युडिशरी अपॉइंट व्हायला एक हे असतो काय म्हणतात त्याला, जजेसचा ब्लॉक असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुप्रीम कोर्टचे जजेस तुम्हाला अपॉइंट करायचे आहे तर CJI अँड सिनियर सुप्रीम कोर्ट जजेस दे विल रिकमेंड अ नेम टू गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटला ते अप्रूव्ह करावं लागतं. काही स्टेजेस आहे त्याच्या, पण गव्हर्नमेंटला ते फायनली अप्रूव्ह करावं. म्हणजे गव्हर्नमेंटचा खूप काही रोल आहे नाही ज्युडिशरी अपॉइंट करायला. तर गव्हर्नमेंटनी हे आणलं त्यासाठी होतं की एक यांनी इथे या कमिशनमध्ये असे 4-5 मेंबर घेतले होते. 6 मेंबरची कमिटी होती. त्यात जजेस तो होते, एक गव्हर्नमेंटचा ऑफिसर, एक लॉ मिनिस्टर होता याच्यात. तर लॉ मिनिस्टर असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की तुम्ही गव्हर्नमेंटचा माणूस आणत आहे ज्युडिशरी अपॉइंट करायला, दिस इज व्हायोलेटिव्ह ऑफ इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी. आता इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी कुठे मेन्शन आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये? हां, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज पार्ट 4. तुम्ही इंग्लिशमध्ये शिकल्या मराठीमध्ये शिकल्या? इंग्लिशमध्ये शिकले ना. तुम्हाला हे DPSP माहिती असेल तुम्हाला, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी फ्रॉम 37 to 51. यात बहुतेक आर्टिकल 50 आहे. इट सजेस्ट दॅट ज्युडिशरी शुड बी इंडिपेंडंट ऑफ एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? गव्हर्नमेंट. ज्युडिशरी शुड बी इंडिपेंडंट. इथे यांनी काय केलं त्या NJACमध्ये, गव्हर्नमेंटचा एक माणूस आणला अपॉइंट करायला, म्हणून सुप्रीम कोर्टाने ते स्ट्रक डाऊन केलं. ठीक आहे. सो दिस इज राईट, दिस इज रॉंग. आन्सर इज 2, ओनली 2. Next, the motion to impeach a judge of Supreme Court of India cannot be rejected by Speaker of Lok Sabha as per Judges Inquiry Act. आता हे कसला क्वेश्चन आहे हा? रिमूव्हल ऑफ जजेसचा. हे तुम्ही केलं असेल, आता आठवत नसेल, केलं तर असेलच, वाचलं तर असेलच. आता बघा, इम्पिचमेंट हा वर्ड कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त एकदा वापरला आहे. इम्पिचमेंट म्हणजे काय? रिमूव्हलच आहे, पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त तो एकदा वापरला आहे, ओनली फॉर प्रेसिडेंट. बाकी कोणासाठी वापरला नाही आहे. पण क्वेश्चन आता इम्पिचमेंट आपण त्याला रिमूव्हलच समजू. ठीक आहे.
द मोशन टू इम्पीच या रिमूव्ह अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कॅनॉट बी रिजेक्टेड बाय स्पीकर ऑफ लोकसभा ॲज पर जजेस एन्क्वायरी ॲक्ट. आता बघा, आता हा पूर्ण जजेसचा रिमूव्हलचा त्या एकदा आपण थोडंसं रिवाईज करून घेऊ. रिमूव्हल ऑफ जजेस. रिमूव्हल ऑफ जजेस. आर्टिकल 124 ऑफ कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ ऑर मेजर ऑस्पेक्ट्स ऑफ ज्युडिशरी. ठीक आहे, याच्यात काय म्हटलं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, फक्त एवढंच म्हटलं आहे की टू रिमूव्ह द जजेस प्रेसिडेंट शुड पास अन ऑर्डर आफ्टर गेटिंग अप्रुव्हल, आफ्टर गेटिंग मोशन क्लिअर्ड फ्रॉम. प्रेसिडेंट ऑर्डर पास करेल म्हणजे प्रेसिडेंट ॲक्सेंट देईल त्या बिलला, पण ते बिल कुठून पास झालं पाहिजे, लोकसभा अँड राज्यसभा विथ अ स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटीमध्ये ते बिल पास झालं पाहिजे एकाच सेशनमध्ये, विदिन 1 सेशन. ठीक आहे ना, म्हणजे ते कोणते सेशन, 3 सेशन असतात जवळपास, एक विंटर सेशन असतो, एक मधात असतो आणि एक बजेट सेशन असतो. कोणत्या एका सेशनमध्ये हे सगळं झालं पाहिजे. म्हणजे लोकसभेत गेला तर लोकसभेत ते पास झालं पाहिजे तो मोशन फॉर रिमूव्हल ऑफ जज, त्याच सेशनमध्ये तर राज्यसभेतही पास झालं पाहिजे आणि त्याच सेशनमध्ये प्रेसिडेंटने अप्रूव्ह केलं पाहिजे. हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये एवढं लिहून आहे. पण प्रोसिजर हाऊ टू, म्हणजे प्रोसिजर याची काय आहे टू रिमूव्ह द जज, ही देऊन आहे. ही म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं लिहून आहे की प्रोसिजर विल बी गिवन बाय पार्लमेंट. पार्लमेंट एक लॉ तयार करेल, पार्लमेंट बाय लॉ, पार्लमेंट एक लॉ तयार करेल टू रिमूव्ह द जजेस. तर तो लॉ इथे मेन्शन आहे, आत्ता जो आपण बघितला. कोणता लॉ येतो, मोशन टू जजेस एन्क्वायरी ॲक्ट, हा जिथे मेन्शन आहे. काय म्हटलं, मोशन टू इम्पीच जज कॅन नॉट बी रिजेक्टेड. आता थोडंसं ॲक्टमध्ये आपल्याला जावं लागेल. आता त्या जजेस एन्क्वायरी ॲक्टमध्ये काय म्हटलं आहे, ठीक आहे, ॲक्ट कसाला काढतो तुम्हाला, कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त एवढंच लिहून आहे की तुम्हाला स्पेशल मेजॉरिटीनी एका सेशनमध्ये दोन्ही हाऊसमध्ये पास झालं पाहिजे आणि प्रोसिजर विल बी गिवन बाय पार्लमेंट. आता प्रोसिजर काय आहे, हा जजेस एन्क्वायरी ॲक्ट आहे. आता ॲज पर दिस ॲक्ट, आता म्हणजे जर एखादा क्वेश्चन आला तुम्हाला की प्रोसिजर फॉर रिमूव्हल ऑफ जजेस इज मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे ना, इट हॅज टू बी डन बाय पार्लमेंट. तर पार्लमेंटने हा लॉ पास केला. या लॉमध्ये काय म्हटलं आहे की तुम्हाला जजेसला जर रिमूव्ह करायचं असेल तर यू कॅन ब्रिंग इन मोशन इन एनी हाऊस, लोकसभा किंवा राज्यसभा. आता सपोज लोकसभामध्ये तो विधेयक आला, लोकसभेच्या 100 मेंबर्सनी त्या मोशनला साईन केलं पाहिजे पहिले तर, की तो मोशन आणायचा आहे आम्हाला, 100 मेंबरनी साईन केलं पाहिजे. राज्यसभेत जर आला और म्हटलं मी, और राज्यसभेत आलं तर ॲटलिस्ट 50 मेंबर्सनी ते मोशन साईन केलं पाहिजे. एकदा हे मोशन साईन झालं एवढ्या मेंबरकडून की हे मोशन जाईल कुठे, जर लोकसभेत असेल किंवा राज्यसभेत असेल तर कुठे जाईल, स्पीकरकडे आणि इथे चेअरमनकडे. आता हे मोशन इथे आल्यावर स्पीकर किंवा चेअरमन आपल्या हिशोबाने डिसाईड करू शकतो की मोशन पुढे न्यायचं की नाही. ही कॅन रिजेक्ट, ही कॅन एक्सेप्ट, याच्यावर काही बंधन नाही आहे, अप टू हिम. आता बघा, मोशन टू इम्पीच अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कॅन बी रिजेक्टेड बाय स्पीकर. दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. कॅन बी रिजेक्टेड, कॅन बी एक्सेप्टेड. आता हा क्वेश्चन का आला होता 2019मध्ये, कारण की तेव्हा एक जजचं इम्पीचमेंट मोशन राज्यसभेत चेअरमननी डिलीट केलं, म्हणजे एक्सेप्टन्स रिजेक्ट केलं होतं. ठीक आहे ना, म्हणून हा क्वेश्चन आला होता. आता जेव्हा ते रिजेक्ट केलं होतं तर हे तर चुकलंच, म्हणजे हे बरोबर झालं ना, कॅनॉट बी रिजेक्टेड म्हटलं. दिस इज रॉंग. इट कॅन बी रिजेक्टेड, इट कॅन बी एक्सेप्टेड. द फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. 1, 2, 1, 3, 4 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता एक प्रोसेस आपण पूर्ण करूनच घेऊन आता आलो त्यावर. आता काय झालं, 100 मेंबर लोकसभेचे किंवा 50 राज्यसभेचे यांनी मोशन साईन केलं, स्पीकर किंवा चेअरमनकडे पाठवलं. आता समजा लोकसभेत आहे, स्पीकरनी ते मोशन एक्सेप्ट केलं, रिजेक्ट केलं तर संपला विषय इथेच. जर एक्सेप्ट केलं मोशन, एक्सेप्ट केलं तर हे जाईल एका कमिटीकडे, 3 मेंबर कमिटी, 3 मेंबर कमिटी which is set up by speaker himself. This will consist of chief justice of India, chief justice of any high court and an eminent jurist. एक अजून ज्युरिस्ट राहील अकॉर्डिंग टू हिम. ठीक आहे, हे 3 मेंबरची कमिटी राहील. ते डिसाईड करतील आता समोर या मोशनचं काय करायचं, म्हणजे ते इन्व्हेस्टिगेट करतील की खरंच गरज आहे का जजला काढायची.
आता हे सगळं झाल्यावर हे आपला एक रिपोर्ट यांना देतील, म्हणजे हे पण रिजेक्ट आणि ॲक्सेप्ट करू शकतात. आता हे तिघे जण यांनी जर रिजेक्ट केलं झालं, संपला विषय. ते एक रिपोर्ट पाठवतील इथे की नो वी नो नीड टू रिमूव्ह द जज, ओके फाईन. आता यांनी जर म्हटलं स्पीकरला नाही वी नीड टू रिमूव्ह द जज, मग स्पीकर आणेल हे विधेयक लोकसभेत. आता लोकसभेत स्पेशल मेजॉरिटीने हे बिल पास झालं पाहिजे, जे इथून आलेलं आहे ॲक्सेप्ट होऊन. आता हे पास झालं पाहिजे, मग राज्यसभेत ते पुन्हा स्पेशल मेजॉरिटीने पास झालं पाहिजे. देन इट विल गो टू प्रेसिडेंट, प्रेसिडेंटने साईन केली पाहिजे, देन जज इज रिमूव्ड. आतापर्यंत एकही जज रिमूव्ह झाला नाही आहे इंडियाच्या इंडिपेंडन्स हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे ना. प्रोसेस सुरू झाल्या आहे, पण मधात रिजेक्ट झाल्या, काही झाल्या, कोणी रिझाईन केलं, तर कधी कोणी इम्पीच झालंच नाही, रिमूव्ह झालंच नाही. ठीक आहे, कळलं काही प्रॉब्लेम याच्यात? एक अजून गोष्ट लिहणार रिमूव्हल ऑफ जजेसबद्दल कॉन्स्टिट्यूशनमध्ये, दे कॅन बी रिमूव्ड ओनली फॉर त्यासाठी रिमूव्ह करतात. ते एक दोन गोष्टी याच्यात मला आठवत नाही आहे, इनकॅपॅसिटी आणि मिसबिहेवियर अँड मिसबिहेवियर. आता व्हॉट इज इनकॅपॅसिटी, व्हॉट इज मिसबिहेवियर, दिस इज नॉट गिव्हन इन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, बस फक्त एवढं लिहून आहे की या दोनच गोष्टीसाठी हे रिमूव्ह करू शकतात, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसाठी रिमूव्ह करू शकत नाही. प्रेसिडेंट रिमूव्ह ओनली फॉर व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ही एकच गोष्ट आहे, बाकी कोणत्या गोष्टीसाठी नाही. ठीक आहे ना, हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहून आहे. ओके, मिसबिहेवियर अँड इनकॅपॅसिटी. इनकॅपॅसिटी एक्झॅक्ट इनकॅपॅसिटी वर्ड नाही आहे तो, एकदा आर्टिकल 124 चेक करून घ्या. मिसबिहेवियर अँड इनकॅपॅसिटी. ठीक आहे, तर हे काय झालं, कॅनॉट बी रिजेक्टेड बाय स्पीकर ऑफ लोकसभा. दिस इज रॉंग, कॅन बी रिजेक्टेड. Constitution of India defines and gives details of what constitute incapacity and proved misbehavior of the judges of the Supreme Court of India. आताच मी बोललो त्याच्याबद्दल, कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे, पण काय म्हटलं, कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स, गिव्स डिटेल्स ऑफ व्हॉट इज इनकॅपॅसिटी अँड मिसबिहेवियर. कॉन्स्टिट्यूशन डज नॉट गिव्ह एनी डिटेल ऑर डिफाईन्स इट, इट ओनली मेन्शन्स इट. ठीक आहे ना. दुसरं चुकलं, पहिलं चुकलं, कॅनॉट बी रिजेक्टेड, कॅन बी रिजेक्टेड. दुसरंही चुकलं, पहिलं दुसरं चुकलं. 3 किंवा 3 and 4. द डिटेल्स ऑफ प्रोसेस ऑफ इम्पिचमेंट ऑफ जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आर गिवन इन जजेस एन्क्वायरी ॲक्ट. हे आताच आपण बोललो, 3 इज राईट. एनिवेज 3 इज राईट, कारण की वन चुकला आहे तर 3 इज राईट झाला पाहिजे. हे मी आता सांगितलं तुम्हाला. इफ द मोशन फॉर इम्पिचमेंट ऑफ अ जज इज टेकन अप फॉर वोटिंग, requires the motion to be backed by each house of the parliament and supported by majority of total membership of the house and not less by the 2/3 of total. बेसिकली स्पेशल मेजॉरिटी डेफिनेशन देऊन आहे की यांनीच होईल इम्पिच. हे पण बरोबर. आन्सर इज 3 and 4. आन्सर इज 3 and 4. ठीक आहे, माहिती आहे स्पेशल मेजॉरिटी काय आहे, सिम्पल मेजॉरिटी काय आहे? हां, म्हणजे मेजॉरिटी कोणत्याही गोष्टीवर वोटिंग कशी होते. हां, हे बघा, 5 टाईपच्या मेजॉरिटीज आहे, 5 टाईप आहे. आता वी आर डिस्कसिंग फ्रॉम अवर टॉपिक, पण ठीक आहे. आता 5 टाईप्स ऑफ मेजॉरिटी. पहिली आहे सिम्पल मेजॉरिटी. कोणती नॉर्मल बिल एक लोकसभेत गेलं. सिम्पल मेजॉरिटी म्हणजे काय, आता समजा लोकसभेची स्ट्रेंथ, आता आपण फॉर कॅल्क्युलेशनसाठी 540 काहीतरी आहे, वी विल कन्सिडर 500 फॉर कॅल्क्युलेशन पर्पज. समजा ही स्ट्रेंथ आहे, म्हणजे एवढे बसू शकतात, याच्यावर नाही. वी विल अज्युम. सिम्पल मेजॉरिटी म्हणजे काय, जेवढे बसून आहे, म्हणजे दोज वर प्रेझेंट अँड वोटिंग, त्याची मेजॉरिटी. आता समजा प्रेझेंट फक्त 100 लोक आहे, तर व्हॉट विल सिम्पल मेजॉरिटी 51. दिस इज सिम्पल मेजॉरिटी. ऑल द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग, त्याची मेजॉरिटी म्हणजे सिम्पल मेजॉरिटी. मग ते 500 पैकी किती बसले असतील, काही वेकंट असतील, काही अब्सेंट असतील, त्याला काही फरक नाही पडत. पण कोरम आहे ना, कोरम म्हणजे माहिती आहे, कोरम ऑफ लोकसभा, कोरम ऑफ राज्यसभा, म्हणजे मिनिमम लोक किती पाहिजे लोकसभा सुरू ठेवायला. इट इज 1/10 ऑफ मेंबर. म्हणजे जर 500ची स्ट्रेंथ असेल तर ॲटलिस्ट 50 मेंबर पाहिजे तुम्हाला लोकसभेत, लोकसभा सुरू ठेवायला, नाहीतर स्पीकर कॅन डिसमिस द हाऊस. ठीक आहे, तर 1/10 इज द कोरम. हे बेसिकली 1/10च्या वर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे इथे.
म्हणजे 50च्या वर लोक पाहिजे, तेव्हा लोकसभा सुरू राहील. आता समजा 100 मेंबर आहे, सिम्पल मेजॉरिटी इज 51. ठीक आहे, यात काय डाऊट आहे? सिम्पल मेजॉरिटी, दिस इज सिम्पल मेजॉरिटी. नेक्स्ट दुसरी आहे स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे आता 500 जण आहे. स्पेशल मेजॉरिटीमध्ये दोन कंडिशन आहे. एक तर तुमची मेंबरशिप, यू नीड टू हॅव 2/3 ऑफ मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग अँड मेजॉरिटी ऑफ मेंबरशिप. याच्यातला जो मोठा नंबर निघेल दॅट विल बी स्पेशल मेजॉरिटी. आता बघा 500 जण आहे. ठीक आहे, 500 पैकी आता मेजॉरिटी ऑफ द मेंबरशिप म्हणजे मेंबरशिप किती आहे? 500ची मेंबरशिप आहे. आता अब्सेंट वॅकंट नाही, मेंबरशिप किती आहे? 500ची. म्हणजे मेजॉरिटी किती झाली? आता मेजॉरिटी ऑफ द मेंबरशिप इथे झाली 250. आणि 250 म्हणजे 250 जण पाहिजेच, याच्यापेक्षा कमी यू कॅनॉट गो फॉर स्पेशल मेजॉरिटी. म्हणजे जज इम्पीच होऊच शकत नाही. आता जजेसबद्दल बोलतो ना, पण जजेस इज स्पेशल मेजॉरिटी. 250 जण मिनिमम पाहिजे, म्हणजे अर्धे जण पाहिजे. आता 545ची स्ट्रेंथ आहे आपली, तर 272 मिनिमम पाहिजे. हे झाली मेजॉरिटी ऑफ द मेंबरशिप. आणि 2/3 ऑफ द मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग. म्हणजे आता समजा 300 जण असतील, 300 500 पैकी 300 अवेलेबल आहे हाऊसमध्ये, 300 अवेलेबल आहे. 2/3 ऑफ द मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग, 2/3 याचे किती होतात? 300 2/3 किती होतात? 2/3 200 होतात. 2/3 किती होतात? 200 होतील ना. 2/3 ऑफ 300 इज 200. आता बघा 2/3 ऑफ प्रेझेंट वोटिंग हे 200 झाले, पण मेजॉरिटी ऑफ मेंबरशिप 250. आता कोणता मोठा नंबर आहे? हां, दिस विल बी स्पेशल मेजॉरिटी. ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला 250 मेंबर पाहिजे. आणि याच्यावर आता समजा 400 500च्या 500 अवेलेबल आहे आपल्याकडे. 500 नाही, 500च्या 500 अवेलेबल आहे. याच्यातले 2/3 आता पाहिजे आपल्याला. ठीक आहे, 500 अवेलेबल आहे ना. आता याच्यातले 2/3 किती होतील? 1000 डिवाइड बाय 3, 333 काहीतरी, म्हणजे 334 लोक समजा. 500च्या 500 अवेलेबल आहे. आता किती अवेलेबल आहे आपल्याकडे? 334. आकडा झाला कशाचा? याचा 2/3 ऑफ मेजॉरिटी. आणि हा आकडा किती आहे? 250. कोणता मोठा आहे? 334. नाऊ स्पेशल मेजॉरिटी विल बी 334. कळलं का? म्हणजे 2/3 ऑफ मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग प्लस मेजॉरिटी ऑफ द मेंबरशिप. याच्यापैकी जो मोठा आकडा आहे दॅट इज विल द स्पेशल मेजॉरिटी. ठीक आहे, आपण बाकीच्या मेजॉरिटी सध्या नाही बघू, आल्या कुठे तर बघू आपण. हां, तुम्हाला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी पाहिजे होती. अजून एक तिसरा एक्झाम्पल आहे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे 2/3 ऑफ द मेंबरशिप. 2/3. आता पहिले काय म्हणलं? 2/3 ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग. आता काय आहे? 2/3 ऑफ मेंबरशिप. किती मेंबरशिप आहे? फॉर एक्झाम्पल 500 आहे, तर याचे 2/3 पाहिजे. 2/3 334 काढले त्यांना, मला कमीत कमी तेवढी पाहिजेच. दॅट इज ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. प्रेझेंट वोटिंग सोडूनच द्या. आता जी मेंबरशिप आहे त्याच्या 2/3 तुम्हाला वोट्स पाहिजे, त्याच्याशिवाय प्रेसिडेंट इम्पीच होणारच नाही. म्हणजे त्याच्याशिवाय ॲब्सोल्यूट मेजॉरिटी भेटणारच नाही. ठीक आहे ना. आता प्रेझेंट वोटिंगचा संबंधच येत नाही, तुम्हाला एवढे जण पाहिजेच. तेवढी आपली हेच आहे, म्हणजे मेंबरशिपच तेवढी आहे. ठीक आहे, मेंबरशिप म्हणजे दीज आर मेंबर्स हू मे बी अब्सेंट. याच्यात वॅकन्सी नाही की टेक, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 445 समजा आहे, यातली 5 सीट वॅकंट आहे. वॅकंट आणि अब्सेंटमध्ये काय फरक आहे? काही सीट वॅकंट आहे, काही अब्सेंट आहे. वॅकंट म्हणजे त्याच्यावर इलेक्शनच झालेलं आहे समजा, किंवा तो डिस्क्वालिफाय झालेला आहे. दोज वी रिमूव्ह. अब्सेंट आपण ॲड करू. समजा 5 सीटी वॅकंट आहे, तर आपण 540 पकडू आणि त्याची 2/3 काढू. याचा जो 2/3 निघेल दॅट विल बी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. ठीक आहे, कन्फ्युजन असं आपण पुन्हा घेऊ एकदा हे नंतर. आता आपल्याला पहिले क्वेश्चन क्लिअर करायचे.
ठीक आहे, झालं हे आन्सर इज 9th schedule was introduced in Constitution of India during Prime Ministership of 9th schedule केव्हा झालं होतं? 9th schedule was in first Constitutional Amendment Act in 1951. म्हणजे कोण होतं तेव्हा? जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. आपली पहिली लोकसभा कधी झाली होती? 1952 मध्ये झाली होती. त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती. जेव्हा माउंटबॅटननी पास ऑन केलं होतं तेव्हा फक्त कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती. तर हे बेसिकली हे शेड्यूल कोणी आणलं आहे? कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने आणलं आहे, पहिल्या लोकसभेने आणलं आहे. पण ते इम्पॉर्टंट नाही आहे. हे इम्पॉर्टंट आहे की आता 9th शेड्यूलमध्ये काय आहे? व्हॉट इज 9th शेड्यूल? जवाहरलाल नेहरू इज द आन्सर. ठीक आहे. 9th शेड्यूलमध्ये आहे काय? 9th शेड्यूलमध्ये असे ॲक्ट्स आहे की दॅट गव्हर्नमेंट वॉन्ट देम टू गेट अवे फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे 9th शेड्यूलमध्ये जर ॲक्ट टाकला आपण, इट विल बी इम्युन फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशरी त्याच्यात इंटरव्ह्यू करू शकत नाही. मग पण त्यानंतर एक केस झाली मिनर्वा मिल्सची. म्हणून मिनर्वा मिल्समध्ये त्यांनी म्हटलं होतं की ज्युडिशियल रिव्ह्यू इज बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला? व्हॉट इज बेसिक स्ट्रक्चर? बेसिक स्ट्रक्चर कॅन नॉट बी अमेंडेड बाय पार्लियामेंट. ठीक आहे. तर ज्युडिशियल रिव्ह्यू इज अ बेसिक स्ट्रक्चर. तर तुम्ही असा कोणताच लॉ बनवू शकत नाही दॅट विल बी मीन्स दॅट विल स्किप ज्युडिशियल रिव्ह्यू. असं होऊच शकत नाही. ठीक आहे. तर 9th शेड्यूल आता रिडंडंट झालं आहे. 9th शेड्यूल आताही, पण आता काही कामातच नाही आहे, कारण की त्यात आता लॉ टाकून काही अर्थ नाही आहे. तो ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये येणारच आहे. ठीक आहे. तर इट वॉज इन द टाइम ऑफ जवाहरलाल नेहरू. 48 कोल सेक्टर वॉज नॅशनलाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर इंदिरा गांधी. हे तर खूप फेमस आहे. दिस इज राईट स्टेटमेंट. सगळं नॅशनलाइजच केलं होतं. बँक, कोल सगळ्या गोष्टी नॅशनलाइज केल्या होत्या. आता हे सगळं प्रायव्हेटाईज करत आहे, उलटं होतं. ठीक आहे ना. नाव कोल ब्लॉक्स आर अलोकेटेड ऑन लॉटरी बेसिस. लॉटरी बेसिसवर नाही अलोकेट होतं, बिडिंगवर अलोकेट. ठीक आहे. टिल रिसेंटली इंडिया इम्पोर्टेड कोल टू मीट शॉर्टेजेस ऑफ डोमेस्टिक सप्लाय, बट नाउ इंडिया इज सेल्फ सफिशियंट इन कोल प्रोडक्शन. आता करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, ऑप्शन आहे. इंडिया इज सेल्फ सफिशियंट इन कोल प्रोडक्शन. इंडिया इज हेवीली इम्पोर्टिंग कोल. ठीक आहे. दिस इज रॉंग स्टेटमेंट. आन्सर इज ओनली 1 ए. ठीक आहे. हा ठीक आहे. द पार्लियामेंट प्रिव्हेंशन ऑफ डिस्क्वालिफिकेशन ॲक्ट 1959 exempts several posts from disqualification on the grounds of office of profit. आता आपल्याला माहीत नाही आहे. समजा अबाव मेन्शन ॲक्ट वॉज अमेंडेड 5 times. आता एखादी ॲक्ट किती वेळा अमेंड झाला हे खरंच आपण लक्षात ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. तिसरं वाचा. टर्म ऑफ ऑफिस ऑफ प्रॉफिट वॉज डिफाइंड इन इज वेल डिफाइंड इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ऑफिस ऑफ प्रॉफिट इज मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बट इट इज नॉट डिफाइंड, ओनली मेन्शन्ड. ठीक आहे. तर दिस इज रॉंग स्टेटमेंट. आता तिसरा रॉंग झाला. 1, 2, 3 गेले. आन्सर इज ए 1 and 2. ठीक आहे. म्हणजे पहिल्या 2 स्टेटमेंट करेक्ट आहे. पार्लियामेंट ॲक्ट 1959 एक्झाम्प्ट सेव्हरल पोस्ट फ्रॉम डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड्स ऑफ ऑफिस ऑफ प्रॉफिट. येस, दिस इज राईट स्टेटमेंट. काही पोस्ट आहे आणि अमेंडेड 5 times. हे हे काय आहे? बरोबरच आहे. आता याच्या हिशोबाने आपल्याला माहीत नाही, बरोबरच आहे. पण आपला तिसरा चुकला म्हणजे आन्सर इज 1 and 2. अंडर विच शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कॅन द ट्रान्सफर ऑफ ट्रायबल लँड्स टू प्रायव्हेट पार्टीज फॉर मायनिंग कॅन बी डिक्लेअर्ड नल अँड वॉइड? तुम्हाला शेड्यूल माहीत आहे काय काय डिफाईन करतो? कोणकोणतं शेड्यूल? 3rd शेड्यूल इज फॉर ओथ्स. ज्या ओथ्स घेतात ना पार्लमेंटमध्ये कोणी. नेक्स्ट 5th शेड्यूल इज फॉर शेड्यूल एरियाज, ट्रायबल एरियाज. शेड्यूल एरियाज काही स्पेसिफिक कंडिशनमध्ये प्रेसिडेंट कोणत्या स्टेटमधला एखादी एरिया शेड्यूल एरिया सांगू शकतो की हा शेड्यूल एरिया आहे. करंटली वी हॅव 10 states दॅट हॅव शेड्यूल एरिया. हे पूर्ण शेड्यूल एरिया अंडर 5th शेड्यूल आहे. नेक्स्ट आहे 9th शेड्यूल. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. लॉज टाकतात याच्यात ज्युडिशियल रिव्ह्यूपासून वाचवायसाठी. ठीक आहे. तर दिस इज 9th शेड्यूल. आणि 12th शेड्यूल आहे. दीज आर आयटम्स फॉर म्युन्सिपाल्टीज, फंक्शन्स ऑफ म्युन्सिपाल्टीज. हा 12th शेड्यूल आहे. ठीक आहे. 11th ग्रामपंचायतसाठी आहे. आयटम्स फॉर ग्रामपंचायत.
आता आन्सर काय असू शकतं? ट्रान्सफर ऑफ ट्रायबल लँड्स. ट्रायबल आहे, ट्रायबल एरिया, शेड्यूल एरिया, 5th शेड्यूल इज द आन्सर. ठीक आहे. वी नीड टू नो ऑल द शेड्यूल्स. नेक्स्ट, पर्टिक्युलरली वर्नरेबल ट्रायबल ग्रुप्स इन इंडिया, PVTGs. हे करंट अफेअरमध्ये कधी झालं असेल? नाही. काही ट्राईब्स माहिती आहे तुम्हाला? ट्रायबल बऱ्याचशा ट्राईब्सचे नावं तुम्हाला माहीत असतील. ठीक आहे ना. तर काही ट्राईब्सला इंडियन गव्हर्नमेंटनी PVTGचा एक स्टेटस दिला आहे. म्हणजे त्याला जास्ती काही सुविधा वगैरे देता येईल. कारण काय याचा क्रायटेरिया काय आहे? बरेचसे क्रायटेरिया आहे. पॉप्युलेशन कमी आहे, रिमोट एरियामध्ये राहतात आहे, नो टेक्नॉलॉजी, नथिंग, प्रिमिटिव्ह लिव्हिंग, अशा 2-4 5-6 क्रायटेरिया आहे. त्या हिशोबाने त्यांना PVTGमध्ये एक ग्रुप केलेला आहे. जवळपास 75 ट्राईब्स आहे अशा ज्या PVTGमध्ये ग्रुप आहे. ठीक आहे. त्यांना काही स्पेशल प्रावधान देतात गव्हर्नमेंट. आता काय म्हटलं यांनी? PVTG रिसाइड इन 18 स्टेट्स अँड ओनली 1 युनियन टेरिटरी. आता हे फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे, माहीत असेल तर असेल, नसेल तर तुम्हाला येणार नाही आन्सर. बस, दिस इज राईट स्टेटमेंट. फर्स्ट इज करेक्ट. A stagnant or declining population is one of the criteria for determining PVTG status. This is also correct. This is one of the criteria to determine PVTG. There are 95 PVTGs officially notified in the country. No, there are only 75. म्हटलं ना, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तुम्हाला माहीत असेल तरच असेल. तर थर्ड जर चुकला, द आन्सर इज C. 1, 2 and 4. फोर्थ इरुलार कोंडाट रेड्डी ट्राईब्स आर इन्क्लुडेड इन द लिस्ट. आता हे आपल्याला माहीत असणं बहुतेक इम्पॉसिबल आहे. तर दिस इज वन ऑफ द टफ क्वेश्चन. ठीक आहे. दिस इज नॉट म्हणजे प्रत्येक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह केलाच पाहिजे हे पण जरुरी नाही आहे. ठीक आहे ना. काही क्वेश्चन सोडायचेच असतात. तर हे जर तुम्हाला एखाद्याला जर माहीत असेल, नाही 95 नाही आहे, कमी आहे, तो हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. विथ रेफरन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, प्रोहिबिशन्स और लिमिटेशंस or provisions contained in the ordinary laws cannot act as prohibitions or limitations on the constitutional powers under Article 142. It could mean which of the following? Article 142 चा क्वेश्चन आहे. आता what is Article 142? It's a special power of Supreme Court. सुप्रीम कोर्ट म्हणजे ही जवळपास इनफायनाईट पॉवर आहे सुप्रीम कोर्टकडे. कोणताही लॉ जर कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने नसेल, काही असेल, म्हणजे बेसिकली पार्लमेंट लॉ जर जस्टिस करत नसेल, सुप्रीम कोर्ट कॅन इंटरव्हीन अंडर आर्टिकल 142 अँड कॅन रिव्हर्स द डिसिजन. सरळ एक्झिक्युटिव्ह असो, पार्लमेंटरी लॉ असो, काही असो, सुप्रीम कोर्ट कॅन डायरेक्टली रिजेक्ट दॅट अँड रिप्लेस इट विथ अ मोर जस्टिफायबल ऑप्शन. ठीक आहे. तर काय म्हटलं इथे? द डिसिजन टेकन बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया व्हाईल डिस्चार्जिंग इट्स ड्युटीज कॅन नॉट बी चॅलेंज इन एनी कोर्ट ऑफ लॉ. हा अर्थ नाही आहे 142चा. अर्थ विचारला 142चा. म्हटलं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इज नॉट कन्स्ट्रेन्ड इन द एक्सरसाइज ऑफ इट्स पॉवर बाय लॉज मेड बाय द पार्लमेंट. कन्स्ट्रेन्ड म्हणजे लिमिटेड. सुप्रीम कोर्ट इज नॉट लिमिटेड म्हणजे त्याच्यावर काही दबाव नाही, कुठलाच दबाव नाही. ही सुप्रीम कोर्ट कॅन गो ऑन इन एनी एक्सटेंट. सुप्रीम कोर्ट इज नॉट कन्स्ट्रेन्ड इन द एक्सरसाइज ऑफ इट्स पॉवर्स बाय लॉज. इन्फायनाईट पॉवर आहे सुप्रीम कोर्टकडे, हेच म्हणणं आहे. दिस इज वॉट आर्टिकल 142 सेज. आन्सर इज बी. ठीक आहे. नंतर काय म्हटलं? इन ग्रेव फायनान्शियल क्रायसिस ऑफ द कंट्री. फायनान्शियल क्रायसिसबद्दल आहेच नाही. स्टेट लेजिस्लेचर कॅनॉट मेक. स्टेट लेजिस्लेचरबद्दलही काही नाही आहे. ठीक आहे. तर आता हा क्वेश्चन पुन्हा रिपीट होण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण की आता एक करंट अफेअरमध्ये एक म्हणजे करंट जर तुम्ही पेपरवर वाचत असाल तर आत्ताच सुप्रीम कोर्टाने 142 आर्टिकल पुन्हा वापरला आहे. कुठे वापरला आहे? आत्ता हे चंदीगड मेयर इलेक्शन झाले होते, तुम्हाला माहीत आहे काय? चंदीगड मेयर इलेक्शन. तर त्या प्रिसाइडिंग ऑफिसरने काय केलं? धानलेबाजी केली तिथे. 8 लोकांच्या चिठ्ठ्याच कापल्या. म्हणजे 20 जण होते. 8 बरोबर त्यांनी नॉन BJP पर्सनच्या चिठ्ठ्या त्यांनी रद्द केल्या, बाद केल्या आणि आपोआप BJPची मेजॉरिटी झाली. ठीक आहे. आणि दिस वॉज कॉट ऑन कॅमेरा. आता पार्लमेंटनी काही लॉ याच्यावर काही बनवला नाही आहे प्रेसिडेंट ऑफिसर. सरळ सुप्रीम कोर्टने इंटरव्ह्यू केलं, आर्टिकल 142 वापरलं अँड सुप्रीम कोर्ट हॅज रिव्हर्स दॅट डिसिजन. पहिले BJPचा मेयर झाला होता, सुप्रीम कोर्ट हॅज रिव्हर्स दॅट डिसिजन. आता काउंट करायची गरज नाही आहे, ते बरोबर होते, ते 8 चिठ्ठ्या बरोबर होते. आता पुन्हा मेयर झाला आहे आम आदमी पार्टीचा. ठीक आहे ना. सुप्रीम कोर्ट हॅज यूज दिस आर्टिकल अगेन. याच्यावर पुन्हा क्वेश्चन याची शक्यता आहे. एकदा आर्टिकल हा
तुम्ही लिहून ठेवा, वाचा एकदा घरी जाऊन. 142. मी तुम्हाला याच्यानंतर आर्टिकलची लिस्ट दिली, ते आपल्याला म्हणजे बाय हार्टच पाहिजे. ठीक आहे ना. तुम्हाला मेन्स पण द्यायची असेल है ना. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट लेजिस्लेशनवर आता क्वेश्चन आहे. गव्हर्नर मेक्स अ कस्टमरी ॲड्रेस टू मेंबर्स ऑफ द हाऊस ॲट द कमेन्समेंट ऑफ द फर्स्ट सेशन ऑफ द इयर. हा बेसिक क्वेश्चन आहे, हा तर यायला पाहिजे. गव्हर्नर मेक्स अ कस्टमरी ॲड्रेस टू द मेंबर ऑफ हाऊस ॲट द कमेन्समेंट ऑफ फर्स्ट सेशन ऑफ द इयर. दिस इज द रूल. गव्हर्नर असो प्रेसिडेंट असो, पहिला सेशन आहे इयरमधला, बजेट सेशन. आता पहिला सेशन असतो ना बजेट सेशन, जर आपण लोकसभेचे हे केलं तर तिथे प्रेसिडेंट आणि स्टेटमध्ये गव्हर्नर पहिल्या सेशनला हेच दोघं जण ॲड्रेस करतात. दिस इज गिवन इन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. फर्स्ट इज राईट. वेन अ स्टेट लेजिस्लेचर डज नॉट हॅव अ रूल ऑन पर्टिक्युलर मॅटर, इट फॉलोज लोकसभा. दिस इज ऑल्सो राईट. आर्टिकल 118 मध्ये सरळ सरळ लिहून आहे, स्टेट लेजिस्लेचर अँड युनियन लेजिस्लेचर्स कॅन फ्रेम देअर ओन रूल्स अँड रेग्युलेशन्स. पण जर नसेल त्यांच्याकडे तर दे कॅन यूज, म्हणजे स्टेट लेजिस्लेचरकडे जर नसेल तो रूल्स फॉलो, म्हणजे रूल्सचा पॅटर्न नसेल तर दे कॅन फॉलो द युनियन, दे कॅन फॉलो द लोकसभा. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. आता थोडासा करंट अफेअरचा टॉपिक झाला वाटतं. ठीक आहे. द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन हॅज अ प्रोटोकॉल अगेन्स्ट स्मगलिंग ऑफ मायग्रंट्स बाय लँड, सी, एअर. आता हा तेव्हाची एक ट्रिटी होती म्हणून हा क्वेश्चन आला होता. आता हा क्वेश्चन जवळपास रिलिव्हंट झाला आहे. हा 19चा क्वेश्चन आहे. हा तेव्हाच्या करंट अफेअरच्या हिशोबाने विचारला होता त्यांनी. तेव्हा एक ट्रिटी झाली होती म्हणून. द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन इज नॉट अगेन लँड, सी, एअर. दिस इज रॉंग स्टेटमेंट. पहिला गेला. आन्सर इज बिटवीन बी अँड सी. UNCAC इज द फर्स्ट एवर लिगली बाइंडिंग ग्लोबल अँटी करप्शन इन्स्ट्रुमेंट. येस, दिस इज राईट स्टेटमेंट. आता याच्यावरून तुम्ही एक फॅक्ट भेटला तुम्हाला की दिस इज द फर्स्ट एवर ग्लोबली बाइंडिंग अँटी करप्शन इन्स्ट्रुमेंट, UNCAC, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन. दिस इज राईट. Highlight of the United Nations Convention against Transnational Organized Crime is inclusion of a specific chapter. This is also wrong. This is not related to UNTOC. आता फॅक्च्युअल क्वेश्चन आहे म्हणून माहीत असेल तर असेल, नाही तर नसेल. ठीक आहे. दिस इज ऑल्सो रॉंग. अँड युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम इज मॅन्डेटेड बाय इट्स मेंबर स्टेट्स टू असिस्ट UNTOC, UNCAC. असिस्ट तर कोणी कोणाला करू शकतं. ठीक आहे. 4th इज राईट, 2 इज राईट, आन्सर इज सी. हा काय खूप आता रिलेव्हंट राहिला नाही क्वेश्चन, पण त्यातली एक गोष्ट आपण घेऊ शकतो. UNCAC म्हणजे UN कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन इज द फर्स्ट एवर लिगली बाइंडिंग ग्लोबल अँटी करप्शन इन्स्ट्रुमेंट. हे आपण यातून घेऊ शकतो. ठीक आहे ना. हे कामाची गोष्ट आहे. ॲज पर रिसेंट अमेंडमेंट टू इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927, फॉरेस्ट ड्वेलर्स हॅव द राईट टू फेल द बांबू ग्रोन ऑन द फॉरेस्ट एरियाज. ठीक आहे. थोडासा क्रिटिकल आहे. As per the Scheduled Tribes and other traditional forest dwellers act, bamboo is the minor forest produce. Bamboo is a minor forest produce. कोणता मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस नाही आहे. टिंबर इज नॉट अ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. ठीक आहे ना. टिंबर सोडून बऱ्याचशा गोष्टी मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, MFPs म्हणतात त्याला. ठीक आहे. द शेड्यूल्ड ट्राइब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स अलाउज ओनरशिप ऑफ द मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस टू द फॉरेस्ट ड्वेलर्स. इथं ॲक्टमध्येच लिहून आहे ही गोष्ट. या FRA ॲक्ट आहे ना, हा शेड्यूल ST आणि OTFD ॲक्ट आहे, त्याला FRA ॲक्ट पण म्हणतात. त्यात सरळ सरळ लिहून आहे की ट्राइब्स हॅव द ओनरशिप ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, दे कॅन इन देअर एरिया. 3 बरोबर आहे, 2 बरोबर आहे. आन्सर इज B, 2 and 3. 1 इज रॉंग. ड्वेलर्स हॅव द राईट टू फेल द बांबू ग्रोन ऑन द फॉरेस्ट एरिया. नो, दिस इज नॉट ॲज पर आर्टिकल 1927. ठीक आहे. आन्सर इज B. Answer is B. Let me check. Yes, answer is B. Article of the Constitution of India safeguards one's right to marry. कोणता आर्टिकल आहे राईट टू मॅरी? आर्टिकल 21. राईट टू लाईफमध्येच राईट टू मॅरी आहे. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाने हदिया केसमध्ये सांगितलं होतं राईट टू मॅरी इज अंडर आर्टिकल 21, राईट टू लाईफ. व्हॉट इज आर्टिकल 21? राईट टू लाईफ. आर्टिकल 19, राईट टू फ्रीडम. 25, रिलीजन, राईट टू रिलीजन. 29,
मायनॉरिटीचा राईट आहे, कॉन्स्टिट्युशनल एज्युकेशन राईट ऑफ मायनॉरिटीज. ठीक आहे. फंडामेंटल राईट तर सगळे आपल्याला माहीत पाहिजे, टॉप टू बॉटम सगळे. जर कारण की बरेच वेळा डायरेक्ट क्वेश्चन येतात आहे फंडामेंटल राईट्सची. डायरेक्ट काय काय माहीत पाहिजे आपल्याला? फंडामेंटल राईट्स आर्टिकलची गोष्ट सांगते. फंडामेंटल राईट्स कुठून कुठपर्यंत आहे? 12 to समथिंग 35. मग DPSP पण माहीत पाहिजे आपल्याला, 36 to 51. फंडामेंटल ड्युटीज पण माहीत पाहिजे, 51A. हे तर माहीतच पाहिजे. नंबर आणि काय लिहून आहे, दिस इज शुड बी बाय हार्ट. डायरेक्ट क्वेश्चन येतात याच्यावर. आता हा डायरेक्ट क्वेश्चन त्याच्यावर नाही आहे, दुसरा आहे, पण येतात बरेच वेळा. आणि आजकाल तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन येत आहे फंडामेंटल राईट्सवर. तुम्ही बघाल पुढचे पेपर, खूप हाय लेवलचे कन्सेप्च्युअल क्वेश्चन येऊन राहिले. तर हे तर तुम्हाला लक्षात पाहिजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय लिहून आहे. हे एवढे आर्टिकल्स तर मिनिमम आहे. मग बाकीचेही आहे, पण एवढे तर मिनिमम आहे. Which of the following suggested that the governor should be an eminent person from outside the state and should be detached figure without intense political links or should not have taken part in politics? गव्हर्नर कसे वागतात म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल, जे नॉन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टेट्स असतात. आता BJP गव्हर्नमेंटमध्ये ज्या नॉन BJP स्टेट्स आहेत त्या तिथले गव्हर्नर कसे वागतात माहिती आहे आपल्याला. हे आताच नाही, पहिल्यापासूनच आहे. जेव्हा काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं तेव्हा तसंच होतं. ठीक आहे ना. तर बेसिकली बरेचसे कमिशन झाले होते, त्यांनी सांगितलं गव्हर्नर कसा अपॉइंट करावा पाहिजे, कोणता गव्हर्नर अपॉइंट करायला पाहिजे, व्हॉट शुड बी द क्रायटेरिया. असा नाही उठसूट कुणालाही बनवून द्याल तुम्ही. म्हणजे जो आत्ता पार्टीमध्ये होता तो रिझाईन केलं त्याला तुम्ही गव्हर्नर बनवलं, असं नका करू. तर काय म्हटलं त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग कमिशन सजेस्टेड दॅट गव्हर्नर शुड बी अन एमिनंट पर्सन फ्रॉम आउटसाइड द स्टेट, त्या स्टेटचा नको, अँड शुड बी डिटॅच फिगर फ्रॉम द पॉलिटिकल, म्हणजे पॉलिटिकल पार्टीचा नको कोणी तो. ठीक आहे. इट शुड बी नॉन पॉलिटिकल अँड शुड नॉट हॅव टेकन पार्ट इन पॉलिटिक्स. तेच असं कोणत्या तरी एका कमिशनमध्ये सांगितलं गेलं होतं. त्यात तो कोणता कमिशन आहे हे विचारलं. आता हे बेसिकली सेंटर स्टेट रिलेशनवर क्वेश्चन आहे. हा सेंटर स्टेट रिलेशनच्या गव्हर्नर हा आस्पेक्टवर क्वेश्चन आहे. आता सेंटर स्टेट रिलेशन बरेचसे कमिशन झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, मग राज मन्नार कमिशन, मग एक आनंदपूर साहिब रिझॉल्युशन आहे, मग WB मेमोरंडम आहे, मग सरकारिया कमिशन आहे, पंची कमिशन आहे, अजून बरेच आहे. हे मेजर कमिशन्स आहे. आता इथपर्यंत गव्हर्नरबद्दल कोणी काही बोललंच नाही. दिस वॉज द फर्स्ट कमिशन टू टॉक अबाउट गव्हर्नर. आन्सर इज सरकारिया कमिशन. ठीक आहे. हे फक्त जवळपास हे चारही एकाच याच्यावर होते की तुम्ही स्टेटला जास्ती पॉवर द्या. आता कसा आपल्याकडे काय सिस्टीम आहे, 3 लिस्ट आहे, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. सगळ्यात जास्ती आयटम कुठे आहे? युनियन लिस्टमध्येच आहे. 90च्या वर आहे, 98च्या आसपास आहे. कन्करंट लिस्टमध्ये काहीतरी 52 आयटम आहे आणि इथे किती 60 वगैरे आयटम आहे. तर बेसिकली वी आर बायस्ड टुअर सेंटर. मॅक्सिमम आयटम्स आपले सेंटरमध्ये आहे. तर त्या पहिल्या चारांचं हेच म्हणणं होतं की हे कमी करा तुम्ही, हे इथले इकडे आणा, स्टेटला जास्ती पॉवर द्या. तर चारही त्याचे पहिले त्याच्यावरच होते. नंतर जास्ती थोडं डिटेलमध्ये गेले हे. मग दिस सरकारी कमिशन वॉज द फर्स्ट टू टॉक अबाउट गव्हर्नर. पंची कमिशनमध्ये पण म्हटलं आहे की गव्हर्नर शुड बी फ्रॉम आउटसाइड द स्टेट, पण पंची कमिशन ऑप्शनच नाही आहे, कन्फ्युजनच नाही आहे. Which of the following review the independent regulators in sectors like telecommunication, insurance, electricity? What are independent regulators? Independent regulators. समजा बँक्स आहे, यांचा इंडिपेंडंट रेग्युलेटर कोण आहे? RBI. स्टॉक एक्सचेंजेस आहे, सिक्युरिटी मार्केट्स, यांचा कोण आहे? सेबी. BSE नाही, BSE तर स्टॉक एक्सचेंजेस आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस BSE. इट इज वन ऑफ द स्टॉक एक्सचेंज. सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, दिस इज द इंडिपेंडंट अथॉरिटी रेग्युलेटरी बॉडी ऑफ स्टॉक मार्केट्स. मग इन्शुरन्सचा इंडिपेंडंट रेग्युलेटर कोण आहे? इन्शुरन्स रेग्युलेटरी IRDAI, रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. इन्शुरन्स रेग्युलेटरी काहीतरी आहे, ते IRDAI आहे. ठीक आहे. नंतर पेन्शनचाही सेम, PFRDAI, पेन्शन फंड रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. सिमिलरली बरेच आहे. आता लॉयर्ससाठी बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया. मग मेडिकल एज्युकेशनसाठी नॅशनल मेडिकल काउन्सिल आहे.
नंतर टेलिकम्युनिकेशन, इथे टेलिकम्युनिकेशनसाठी काय आहे, ट्राय, टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, हे इंडिपेंडेंट, हे सगळे इंडिपेंडेंट रेग्युलेटर आहे. आता काय म्हटलं त्यांनी, इंडिपेंडेंट रेग्युलेटर्स इन द सेक्टर्स विच ऑफ द फॉलोइंग रिव्ह्यू. आता याच्यावर कोण रिव्ह्यू करत आहे, नीती आयोग. नीती आयोग हॅज नथिंग टू डू विथ दोज रेग्युलेटर्स, ठीक आहे ना, दिस इज ॲडवायझरी बॉडी. हे 16. 5th इज रॉंग, 2 इथेच गेले आपले, CND. मग काय, फायनान्स कमिशन. फायनान्स कमिशन कसं राहू शकते, त्यांनी सगळे म्हटले आहे. टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीवर फायनान्स कमिशनचं काय अर्थ, फायनान्स कमिशनचे फंक्शन काय आहे, आर्टिकल 280 फायनान्स कमिशन, याची 4 फंक्शन्स आहे. एक तर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड्स, मग दुसरा आहे ग्रांट इन एड, कसे द्यायच्या स्टेटला, किती एड द्यायचा किती नाही द्यायचा, कोणत्या स्टेटला किती द्यायचा काय नाही त्याचा क्रायटेरिया ठरवणं. तिसरा आहे कॉन्सॉलिडेटेड फंडला ऑगमेंट करणं. आणि चौथा वॉट एव्हर प्रेसिडेंट सेज, याच्यावरती कोणताच फंक्शन नाही आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंक्शन मेन्शन करून आहे, ठीक आहे. दिस इज नॉट द फंक्शन ऑफ फायनान्स कमिशन. फायनान्स कमिशन पण नाही आहे. 3 पण गेला, आन्सर इज 1 and 2. ॲडॉक कमिटी सेटअप बाय पार्लमेंट. पार्लमेंटची कोणती पण कमिटी काही पण करू शकतं, ठीक आहे, कशावरही, ठीक आहे ना. दिस इज द अँड पार्लमेंट डिपार्टमेंटल रिलेटेड स्टँडिंग कमिटीज, पुन्हा पार्लमेंटचीच कमिटी आहे. दिस ही ॲडहॉक आहे, ही डिपार्टमेंटल कमिटी आहे, पण पार्लमेंट कमिटी कोणावरही रिव्ह्यू करू शकतो, ठीक आहे ना. आन्सर इज 1 and 2. फायनान्शियल सेक्टर लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन, हे पण एक स्पेसिफिक झालं ना, आपल्याकडे खूप काही रेग्युलेटर्स आहेत. आन्सर इज 1 and 2. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट रिगार्डिंग मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट. मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट वाचला आहे, कधी बघितला आहे? हा बेसिकली क्वेश्चन याच्यासाठी आला होता का, अमेंड झाला होता ॲक्ट म्हणून क्वेश्चन आला होता. कुठे मॅटर्निटी बेनिफिट कुठेतरी लिहून आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. कॉन्स्टिट्यूशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहून आहे, DPFCमध्ये आर्टिकल 42च्या वाटते, त्यात देऊन आहे मॅटर्निटी बेनिफिट, म्हणजे सेफ कंडिशन्स फॉर वर्किंग वुमेन, कंडिशन देऊन आहे त्याच्यासाठी, देऊन नाही आहे, इट शुड बी असं काहीतरी मेन्शन आहे. एक्झॅक्ट डिटेल नाही लिहून आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लिहून आहे, पण दोज आर नॉट एक्झॅक्ट, त्यासाठी पार्लमेंट लॉ बनवतात, ठीक आहे ना. आता DPSPमध्ये मॅटर्निटी बेनिफिटबद्दल लिहून आहे, म्हणून पार्लमेंटने हा लॉ बनवला, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 2017. आता काय म्हटलं आहे, प्रेग्नंट वुमेन्स आर एंटायटल फॉर 3 months. ॲक्च्युली हे 6 months आहे, ठीक आहे ना. तर पहिलं इथेच चुकलं, 6 months नाही, 26 weeks, ठीक आहे. तर पहिलं इथेच चुकलं, फॅक्च्युअल स्टेटमेंटच चुकलं आहे, पहिलं चुकलं. आन्सर इज बिटवीन 2 and 3. एंटरप्राइजेस विथ क्रेचेस मस्ट अलाउ मदर मिनिमम 6 visits डेली. ओके, माहीत नाही. वुमेन विथ 2 children आर गेट रिड्यूस्ड एंटायटलमेंट्स. दिस इज करेक्ट. पहिल्या मुलाला जास्त आहे, दुसऱ्याला कमी आहे, 2 चिल्ड्रनपर्यंत, ठीक आहे ना. 3 इज राईट, आन्सर इज सी. बहुत लेट मी चेक, 76, येस, आन्सर इज सी. म्हणजे 2 पण चुकलं. तुम्हाला माहीत नसेल तरी या 2 गोष्टी जनरली लिहून असतात. ही थोडीशी आता जास्त डिटेल झाली, ठीक आहे ना. दिस इज 26 weeks, दिस इज करेक्ट. सो दिस इज रॉंग, दिस इज करेक्ट. ओनली 3. कंटेक्स्ट ऑफ एनी कंट्री विच ऑफ द फॉलोइंग वुड बी कन्सिडर्ड ॲज सोशल कॅपिटल. आता थोडासा इकॉनॉमी कम पॉलिटी असा एक क्वेश्चन आहे. सोशल कॅपिटल, व्हॉट इज सोशल कॅपिटल? प्रपोर्शन ऑफ लिटरेट्स इन द पॉप्युलेशन. दिस इज नॉट सोशल कॅपिटल, दिस इज ह्युमन कॅपिटल, ठीक आहे ना. एक पार्ट असू शकतो सोशल कॅपिटलचा, बट दिस कॅनॉट बी फक्त लिटरेटची पॉप्युलेशन, दिस इज कॅन बी वन ऑफ द पार्ट, ठीक आहे. समोर बाजू आपण स्टॉक ऑफ इट्स बिल्डिंग्स, अदर इन्फ्रास्ट्रक्चर, मशीन्स, दिस इज नॉट सोशल कॅपिटल, दिस इज फिजिकल कॅपिटल. इट विल नॉट हॅव डेफिनेट थिंग नाही आहे ती. सोशल कॅपिटल म्हणजे द साईज ऑफ पॉप्युलेशन इन द वर्किंग एज ग्रुप. पुन्हा दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ सोशल कॅपिटल. लेवल ऑफ म्युच्युअल ट्रस्ट अँड हार्मनी इन द सोसायटी इज सोशल कॅपिटल, ठीक आहे ना. मी काय म्हटलं, इनटँजिबल गोष्ट, ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे. दिस यू कॅनॉट हेल्ड इट, यू कॅनॉट डिफाईन इट, ठीक आहे ना. इट इज नॉट अ फिजिकल ऑब्जेक्ट सोशल कॅपिटल, हे तर नाहीच आहे. आणि दिस कॅन बी अ पार्ट, बट मोर प्रॉपर स्टेटमेंट विल बी द लेवल ऑफ म्युच्युअल ट्रस्ट अँड हार्मनी इन द सोसायटी. दिस इज द आन्सर ऑफ सोशल कॅपिटल. With reference to the Constitution of India, consider the following statements. No High Court shall have jurisdiction to declare any central law to be constitutionally invalid. हाँ? Wrong है ना? कशाबद्दल क्वेश्चन आहे हा?
परत ज्युडिशियल रिव्ह्यूबद्दल क्वेश्चन आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू. No High Court shall have jurisdiction to declare any central law to be constitutionally invalid. सेंट्रल लॉ इनव्हॅलिड करायची पॉवर हायकोर्टकडे नाही आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू पॉवर कोणाकडे आहे? सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट दोघांकडे आहे. हायकोर्ट सेंटरचाही लॉ बघू चेक करू शकतो, ठीक आहे ना, फक्त सुप्रीम कोर्टच नाही. तर दिस इज नो कोर्ट, दिस इज रॉंग. अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कॅन नॉट बी कॉल्ड इन टू क्वेश्चन बाय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. इट कॅन बी कॉल्ड. कुठेच परत सांगितलं, ज्युडिशियल रिव्ह्यू इज अ बेसिक स्ट्रक्चर. कोणताच लॉ असा असू शकत नाही की तुम्ही आणू शकत नाही याच्यात, ठीक आहे ना. दिस इज ऑल्सो रॉंग. आन्सर इज, इथे एकदा चेक करा बरं, इथे इनकरेक्ट आहे का करेक्ट लिहून आहे. 81चा आहे डी. नायदर वन नॉट टू. हे कुठे लिहून आहे? हायकोर्ट 226, आर्टिकल 226. In the context of polity, which one of the following would you accept as the most appropriate definition of liberty? Liberty म्हणजे freedom, protection against the tyranny of political rulers, absence of restraint, opportunity to do whatever one likes, opportunity to develop oneself fully. D? Yes, answer is D. एक असते निगेटिव्ह लिबर्टी, एक असते पॉझिटिव्ह लिबर्टी. निगेटिव्ह लिबर्टी म्हणजे कन्स्ट्रेंट ऑन स्टेट. स्टेटवर आपण म्हणजे फंडामेंटल राईट्स काय आहे, बरेचसे फंडामेंटल राईट्स स्टेटवरच दबाव आहे की तुम्ही लोकांच्या फंडामेंटल राईट्सला एन्क्रोच करू शकत नाही. दिस इज अ रिस्ट्रिक्शन. दॅट इज अ निगेटिव्ह लिबर्टी. राईट टू फ्रीडम काय आहे? ॲज गुड ॲज अ निगेटिव्ह लिबर्टी. पण इथे काय ॲब्सेन्स ऑफ रिस्ट्रेंट, दिस कॅन बी कॉल्ड एज निगेटिव्ह लिबर्टी. पण हे कसं ॲब्सोल्यूट स्टेटमेंट, ॲब्सेन्स ऑफ रिस्ट्रेंट नाही, ॲब्सेन्स ऑफ सर्टन, ॲब्सेन्स ऑफ रिस्ट्रेंट. रिस्ट्रेंट म्हणजे तेच लिमिटेशन आणणं लोकांवर. ॲब्सोल्यूट ॲब्सेन्स नाही, काही रिस्ट्रिक्शन्स आहे लोकांवर, ठीक आहे ना. तर म्हणून हे स्टेटमेंट चुकलं. निगेटिव्ह लिबर्टीचं स्टेटमेंट आहे पण चुकलं. ॲब्सोल्यूट ॲब्सेन्स नाही आहे, काही रिस्ट्रिक्शन्स आहे. आणि आन्सर इज दिस इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह लिबर्टी. टू डेव्हलप ऑपॉर्च्युनिटी, पॉझिटिव्ह लिबर्टी. तुम्ही स्वतःवर म्हणजे तुम्हाला फ्रीडम भेटत आहे की तुम्ही काही पण करू शकता, ठीक आहे ना. यू कॅन डेव्हलप युअर सेल्फ, दॅट इज पॉझिटिव्ह लिबर्टी. आणि रिस्ट्रेन ओव्हर स्टेट इज अ निगेटिव्ह लिबर्टी. जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन इन एप्रिल 2016 स्टार्टेड इम्प्लिमेंटेशन इन विच कंट्री. आता परत करंट अफेअर रिलेटेड क्वेश्चन आहे, पण आता जनरल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट आपल्याकडेही पास झाला आहे बहुतेक लोकसभेत राज्यसभेत, ठीक आहे ना. तर येऊ शकतो हा क्वेश्चन पुन्हा. पण पहिले 2016 इम्प्लिमेंट कुठे झाला होता? 18 युरोपियन युनियनमध्ये. दिस इज नॉट रिलिव्हंट नाव. ओके, सो वी आर डन विथ 2021, नाही सॉरी 2019 ना. ठीक आहे, एक 5 मिनटं ब्रेक घेऊ, मी चेंज करतो तोपर्यंत.